नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील मौजे रगतविहीर ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयात रगतविहीर व बर्डीपाडा येथील बोगस दुधाळ गाय योजनेचे बोगस लाभार्थी एकत्र जमून विद्यमान ग्रामपंचायत सरपंच कमल जयवंत भोये यांना खोट्या ठरावावर सह्या करण्यासाठी साधारणपणे 50 ते 55 लाभार्थ्यांनी दबाव टाकून धमकावले। तसेच ज्यावेळी सरपंच यांनी खोट्या सह्या करण्यासाठी नकार दिला त्यावेळी त्या लाभार्थ्यांनी बीडचे सरपंच संतोष देशमुख यांचे उदाहरण देऊन दबावाखाली आणण्याचा प्रयत्न केला। एवढे करून लाभार्थी थांबले नाहीत तर त्यांनी सामूहिकपणे सरपंच कमल भोये यांच्या खुर्चीवर धावून जाऊन त्यांच्या हाताला व साडीला धरून त्यांना ओढत कार्यालयाच्या बाहेर काढून त्यांना चापटा मारण्यास व शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। सरपंच कमल भोये या एकट्या असल्यामुळे त्यांनी सदर लाभार्थींना त्यांच्या परीने विरोध करण्यास सुरुवात केली, पण लाभार्थींची संख्या जास्त असल्याने सरपंच कमल भोये या काहीच करू शकल्या नाहीत। अशा प्रकारे महाराष्ट्रात सरपंच लोकांवर त्यातल्या त्यात महिला सरपंच यांच्या अंगावर धावून जाऊन त्यांना मारण्याचा प्रयत्न गुंड प्रवृत्तीचे लोक करत असतील तर महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था आहे की नाही हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सतीश इंद्रेकर, वनी।